असं कुणीही चौघजण येऊन एवढ्या निष्पाप लोकांना विना विचारून असं कसं कोणी मारू शकतं? तर भारतामध्ये लोकशाहीवाल्या देशामध्ये कदाचित मी जिवंत आली म्हणून हे मी म्हणत असेल असं नाही, पण एक दुसरा भाग म्हणून आपण जाऊन ते सरकारला आपण सपोर्ट करायला पाहिजे. दहशतवाद्यांचा जो विचार आहे की इथलं टुरिझम कमी व्हावं, तिथले लोक गरीब व्हावेत आणि त्या गरीब झाल्यावर आमच्याकडे ते मदत मागायला यावे आणि आम्ही त्यांना दहशतवादामध्ये वापरावं, हा त्यांचा एकंदरीत विचार असेल. परत जर मला विचारलं तर मी तरी जाणार नाही, म्हणजे मी कोणालाच रेकमेंड करणार नाही की कोणीतरी जावं तिकडे. पहलगामच्या बैसरण व्हॅली दहशतवाद्यांनी भारतीयांवर जीवघेणा अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये 27 जण मारले गेले. ज्या भारताला सुजलाम सुफलाम आणि शांततेचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं, त्याच देशात अशी ही घटना घडणं खरं तर गुन्हास्पद आहे. आपण आपल्या भारताला माता संबोधतो आणि बऱ्याच देशातील लोक आपल्या भारतामध्ये आसरा घेत असतात आणि त्यांच्याकडून ही अशी कृत्य होणं माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. या घटनेनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ज्यांनी या घटनेला समोरून पाहिलं नाही ते सुद्धा दुःखात बुडालेले आहेत. पण आज आपल्या स्टुडिओमध्ये अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी ही घटना पाहिली जरी नसली तरी ती अनुभवली आहे. अशा डॉक्टर हेमांगी वलके मॅडम. नमस्ते. नमस्ते मॅडम. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. आता ही घटना तर घडलेलीच आहे, पण तुम्ही ते कशासाठी गेला होता? म्हणजे तिकडे काय कामासाठी गेला होता किंवा ट्रिपसाठी गेला होता आणि तुमच्यासोबत कोण कोण होतं त्यावेळेला? कसं आहे, मी CPR मध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विभागात असिस्टंट प्रोफेसर म्हणून कामाला आहे. दरवर्षी आम्ही एक ट्रिप काढतो, मी, माझा नवरा आणि माझ्या 2 मुली. मग त्यांचं असं असतं की त्यांना फॉरेनला जायचंय, पण आमच्या दोघांचं असं म्हणणं असतं की आधी भारतात काय आहे ते बघूया, भारतात किती सुंदर आहे ते बघूया. म्हणून त्यातल्या त्यात भारतामध्ये काश्मीर हे स्वर्ग आहे. मग यावेळेस विचार केला की चला स्वर्गालाच बघून येऊया, स्वर्गाला जरा भेट देऊया आणि आम्ही ट्रिप करता 4 जण काश्मीरला निघालो. मग हा हल्ला ज्या वेळेला झाला त्यावेळेला तुम्ही कुठे होता आणि काय करत होता? हल्ला जेव्हा झाला 22 तारखेला दुपारी, आम्ही पहलगाम मध्येच होतो. ऍक्च्युली आमची ट्रिप झाली सुरू ती 18 तारखेला. 20 तारखेला आमचं श्रीनगर झालं, 21ला आमचं गंडोला राईड झालं आणि 22ला आमचं जे होतं ते पहलगाम होतं. आणि त्यातल्या त्यात पहलगाम मध्ये बैसरण व्हॅली, जे मिनी स्वित्झर्लंड म्हणतात, तोच स्पॉट आमचा नेक्स्ट होता. आम्ही आमच्या गाईड आणि ड्रायव्हरला विचारलं की भैया और कितना देर लगेगा, कारण आम्ही सकाळी 10 वाजेपासून श्रीनगर मधून निघालो होतो. मग आमचे गाईड म्हणाले की बस मॅम 20 मिनिट है, बाद में तो आप हेवन में ही जाने वाले हो. असं आमचं सगळं गमतीचा एक पार्ट सुरू होता. आणि बस तिकडे पोहोचली आणि आम्ही जस्ट उतरणार, का तर वरती चढायला एक 15-20 मिनिटं लागतील असं आमचं गाईड म्हणाला. तिकडून ती ट्रूप आली सगळी मिलिटरीची आणि त्यांनी उतरण्याच्या आधीच चढवलं आणि सांगितलं की तुम्हाला युटर्न घ्यावा लागेल. आम्हाला काहीच कळत नव्हतं. मग त्या गाईडनी काश्मीरी भाषेमध्ये त्यांना विचारलं की नेमकं काय झालंय. त्यांनी जे काही सांगितलं ते काही आम्हाला कळालं नाही, पण आमचा गाईड आम्हाला एवढाच म्हणाला की मॅम अभी आप ऊपर नहीं जा सकते, ऊपर कोई तो मसला हो गया है. आम्हाला वाटलं की मारामारी झाली असेल, कारण आमचे नेटवर्क्स वगैरे मोबाईलला नव्हते तिथे त्या सिच्युएशनला. मग आम्ही म्हणालो की भैया देखो थोडी देर वेट करते, ये सेटल हो जाएगा उसके बाद हम जाते. म्हणून गाडी ड्रायव्हरनी बाजूला लावली. 5च मिनिटं झाले होते, लोकांचा गोंधळ ऐकायला आला आणि परत मिलिटरीवाल्यांनी येऊन सांगितलं की यू हॅव टू टेक अ यू टर्न. आमचं तिकडे रिसॉर्ट पण बुक होतं पहलगामला, म्हणून मग आम्ही रिसॉर्टकडे निघालो. पण रिसॉर्टच्या पोहोचायच्या आधीच परत मिलिटरी आली आणि त्यांनी सांगितलं यू नीड टू बॅक टू श्रीनगर. आणि मग ते ब्लॉक केल्यासारखं होतं पहलगाम आणि मग आम्ही परत श्रीनगरला निघालो. आता हे सगळं घडत असताना तुमची मनस्थिती काय होती, म्हणजे काय अनुभव होता तो? आम्हाला मुळात हे माहितीच नव्हतं की असा भ्याड दहशतवादी हल्ला झालाय. आम्हाला एवढंच माहिती होतं की काहीतरी घडलंय. मग आम्ही जेव्हा श्रीनगरच्या अर्ध्या वाटेवर आलो तेव्हा आम्हाला तो नेटवर्क यायला लागला आणि नेटवर्क आल्यामुळे आम्ही सगळ्यांनी आपापल्या परीने गुगलवर सर्च करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा गुगलवर सर्च केल्यावर सगळ्यांच्या मोबाईलवर हे सगळं समजलं की असं असं झालंय. लिटरली सांगते, मराठीत सांगेल हसायला येऊ दे, पण पोटात अक्षरशः गोळा आला आणि सगळ्यात आधी मुलीला कवटाळलं मी की दैव बलवत्तर होतं म्हणून ते 20 मिनिटं म्हणत होता जो गाईड, तो आम्ही भांडण न करता त्याचं ऐकलं आणि परत फिरलो. नाहीतर आज शक्यता मी तिला मुकले असते असं मला वाटलं आणि अक्षरशः रडायला आलं. आणि आमच्यासोबत एक आजोबा पण होते आमच्या ग्रुपमध्ये. आजोबा सगळेजण इतके भ्यालेले होते की सगळ्यांच्या याचे गुजबंब तयार झालेत आणि प्रत्येक जण आपल्या फॅमिलीला फोन करण्याचा प्रयत्न करत होता की कारण आम्ही सुरक्षित आहोत हे कळवण्याचं. पण आमच्याकडे नेटवर्क नसल्यामुळे किंबहुना पुढचे 2 तास तरी आम्ही संपर्क नाही साधू शकलो कोणाशी. आता ज्या वेळेला तुम्ही पोहोचला होता, ज्या वेळेला तुमची तिथे बस पोहोचली होती, त्यावेळेला तुम्हाला आर्मीवाल्यांनी सांगितलं की इथं थांबणं
शक्य नाहीये, त्यामुळे तुम्ही गाडी युटर्न घ्या, त्यावेळेला तुम्हाला तिथं काय हालचाली असलेल्या जाणवल्या? गोंधळ चालू होता सगळा. गोंधळ, आवाज, पळापळी सुरू होती, गोंधळ सुरू होता, समजण्याच्या पलीकडे सगळं सुरू होतं. आणि माझे गाईड कंटिन्युअसली त्या काश्मीरी भाषेमध्ये पळता पळता लोकांना विचारत होते, लोक सांगत होते. आम्हाला मुळात त्याचा काहीच अंदाज येत नव्हता भाषेचं ज्ञान नसल्यामुळे, पण एवढंच जाणवत होतं की प्रचंड पळापळ होती, लोक सगळीकडे पळत होते आणि गोंधळ सुरू होता. आणि आम्ही जाता जाता आंबेगाव म्हणून आहे तिकडे, पहलगामच्या तिकडे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, तर तिकडे प्रचंड ताफा होता आणि सगळे बसेस आणि आपले अँब्युलन्स तिकडे जात होते. त्याच्यामुळे आम्हाला एवढं लक्षात आलं की काहीतरी कोणाची तरी मारामारी झाली की कोणातरी मार लागलाय, एवढं फक्त आम्हाला जाणवलं. पण श्रीनगरच्या अर्ध्या वाटेवर मात्र सगळं सत्य आम्हाला समजलं. त्यावेळेला तुमची मनस्थिती खूपच भीतीदायक. मी सांगितलं ना मॅम, मी सगळ्यात आधी माझ्या मुलीला कवटाळलं, कारण त्यावेळेस हे माहिती नव्हतं की फक्त माणसांनाच मारलंय असं काही. तो सगळा जो भाग आहे तो नंतर कळला, पण त्यावेळेस एवढंच जाणवलं की आज आपल्या मुली आपल्यासोबत जिवंत आहे आणि आपण त्यांच्यासोबत आहोत. आणि त्यांना मी एकदम कवटाळून घट्ट बसले, 10 मिनिटं निस्तब्ध होते. म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीत तुम्हाला सर्वात जास्त काय जाणवलं? म्हणजे भीती, दुःख की हेल्पलेसनेस, आणखी काही? दोन्ही पण. भीती वाटली खूप की बापरे, इथं जर झालं ते कुठेही होऊ शकतं. कारण का त्याच्या आदल्या दिवशीच आम्ही गंडोला राईडला होतो, तिथेही प्रचंड पर्यटक होते, तिथे कुणीच नव्हतं मिलिटरीवालं. मग ती भीती होती की कुठेही काही होऊ शकतं. आता बस चालली, एवढे मिलिटरीचे ताफे चालले. कारण आम्हाला त्यांनी त्याच्या आधी पुलवामाचं अटॅकचा स्पॉट पण दाखवला की मॅम यहाँ पे पुलवामा अटॅक हुआ था म्हणून. मग तो एकंदरीत जो अनुभव होता तो फारच भीतीदायक होता. हेल्पलेस आम्ही 23ला झालो, जेव्हा आम्हाला कुणाचीच मदत मिळाली नाही आणि आम्हाला बाहेर निघायचं होतं. वाटेल ते पैसे देऊन आम्हाला बाहेर निघायचं होतं, पण नो बडी वॉज देअर. तेव्हा मात्र आम्हाला हेल्पलेस ही भावना फार खूप जाणवली. म्हणजे तुमच्याबरोबर जे गेलेले सहकारी वगैरे होते ते सगळे सुखरूप आणि सगळे आम्ही 11 जण होतो, ते आम्ही त्या बसमध्ये होतो, ते आम्ही सुखरूप पोहोचलो. कारण आम्ही बसमधून उतरलोच नाही तो गोंधळ सगळा बघून. आणि त्यांना जे काही कळालं त्या गाईडला, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला उतरूच दिलं नाही. त्याच्यामुळे आम्ही परत श्रीनगरला एक साधारण 11, 11:30 वाजेपर्यंत परत सुखरूप पोहोचलो. 11 पण जण पोहोचलो. येस. तुम्हाला म्हणजे मदत आता तुम्ही मिळाली नाही म्हटलं, म्हणजे काय प्रकार घडला? कसं झालं, आता आम्ही पॅकेजेस बुक केले सगळ्यांनी. 22 तारखेलाच जेव्हा जसं नेटवर्क आलं अर्ध्या श्रीनगरमध्ये, सगळ्यांनी सुरू केलं की भैया हमारा कल का फ्लाईट बुक करो. कारण तोपर्यंत आम्हाला कळालं होतं की टेररिस्ट अटॅक झाला आहे. मग घरच्यांनी सांगितलं की इथे फ्लॅश होत आहेत नंबर, हेल्पलाईन नंबर फ्लॅश होत आहेत. बरे जे कोणी गेले डिस्ट्रिक्टमधले त्या हेल्पलाईन नंबरवर प्रयत्न केला. पहिली गोष्ट तर कोल्हापुरातून एकही हेल्पलाईन नंबर 22 तारखेला तरी मला मिळाला नाही. मला पुण्यातला हेल्पलाईन नंबर मिळाला. मी त्यांना फोन केला, पण त्यांनी मला मिस्टर संगपाल म्हणून आहेत इथे कोल्हापुरात, त्यांचा नंबर दिला. मी संगपाल सरांशी संवाद साधला. सर मला म्हणालेत की आम्ही सगळं प्रयत्न करतोय, जसं पण अपडेट होईल आम्ही तुम्हाला कळवू. 23 तारखेला आम्ही फ्लाईटसाठी परत प्रयत्न करत होतो. 24ला परत आम्ही त्यांना फोन केला, कारण आम्हाला असं कळलं की एक स्पेशल फ्लाईट 24ला सगळ्या लोकांना घेऊन मुंबईला पोहोचवते. म्हणून मी पुणे, कोल्हापूर ह्या दोन्ही प्रशासनला फोन केला की माझ्या 2 छोट्या मुली आहेत, पैशाचा विषय नाहीये, पण मला तिकडे बाहेर जायचंय. कारण माझ्या घरचे लोक अक्षरशः रडून फोन करतायत टीव्हीचा तो सगळा सीन बघून. त्यांना रडायला येते ओक्स्या बोक्स्या, म्हणून मला इथून बाहेर पडायचंय. पण सगळ्यांकडून हेच उत्तर होतं की तुमचं 25ला फ्लाईट बुकच आहे ना, मग तुम्ही तिथे श्रीनगरमध्ये सुरक्षित आहात, त्याच्यामुळे तुम्ही 25ला ऍज पर शेड्यूल येऊ शकता. पण त्या क्षणी 24ला माझी सिच्युएशन त्यांना सांगणं हे फार अवघड आहे. मी कधी जरी मला वेळ भेटला किंवा मला चान्स भेटला तर मी त्यांना नेऊन तिथे बसवेल आणि सांगेल हा विषय 24 तासाचा नाहीये, हा विषय त्या भावनांचा आहे की माझ्या मुली मला दिसतायत, काय झालंय ते दिसते टीव्हीवर. या क्षणात माझ्यासाठी ते 24 तास मरणापेक्षा पण भारी होतं. मला 24ला काढा हे माझं म्हणणं होतं, पण समहाऊ पॉसिबल नाही झालं माझ्या प्रयत्नानुसार. पण शेवटी 25ला जी फ्लाईट बुक होती, शेड्यूल होती, त्याच फ्लाईटने आम्ही मुंबईला पोहोचलो. माझ्यासारखे बरेच प्रवासी तिथे होते. सगळेच जेव्हा आम्ही मुंबईला पोहोचलो, अक्षरशः युद्ध जिंकून जसं जल्लोष करतो ना, फ्लाईट लँड झाल्या अख्ख्या प्रवाशांनी तो जल्लोष केलेला आहे. म्हणजे तो एवढा आनंद की जिवंत पोहोचलो, तो आनंद अतिशय म्हणजे शब्दात मला व्यक्त करता येणार नाही तो आनंद. पण तो आनंद अविस्मरणीय होता जेव्हा आम्ही मुंबईला लँड केलो. आज आपल्या बरोबर डॉक्टर हेमांगी वालके मॅडम, आणि त्या आपल्याला पहलगाम मधील त्यांचे अनुभव आपल्या बरोबर शेअर करत आहेत. पण इथं घेऊयात एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा टीव्ही नेक्स्ट मराठी. टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर हेमांगी वालके मॅडम. तर मॅडम, ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही वाचल्यानंतर घरच्यांबरोबर घरी भेट दिल्यानंतर घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या, म्हणजे कसं वाटलं, त्यांची मानसिक स्थिती काय होती त्यावेळेला? अश्रूंशिवाय दुसरं काही नव्हतं.
सगळ्यांचं म्हणजे माझ्या वडिलांचा मला फोन आला की बेटा तू पोहोचलीस ना, आणि आता ते 75 इयर्सचे आहे. माझी मोठी बहीण नागपूरला आहे. तिने म्हणजे सगळ्यांचं हेच होतं की तू पोहोचली, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे शब्द नव्हते, बस अश्रू होते. माझे सासू सासरे इथे असतात, ते पण गळ्यात भेटून असं अक्षरशः युद्ध लढून आल्यावर जिवंत पोहोचला, तेही 2 मुलींना. खूपच सायलेन्स होता 2 मिनिटाचा, आणि ते असं गळ्यात घेऊन रडत होते जसं की आम्हीच युद्ध करायला गेलो होतो आणि ते तिथून परत आलो असं. आमच्याही डोळ्यात अश्रू होते की पुन्हा एकदा त्यांना बघू शकलो आम्ही. म्हणजे तुमच्या बरोबर जे लोक होते त्यांना म्हणजे तिथून सुखरूप जरी आले असले तरी तो मानसिक त्रास किंवा त्या आठवणी वगैरे आठवून त्यांना कुठे शारीरिक किंवा मानसिक असा काही त्रास झाला का? मॅम, आमच्यासोबत जे आजोबा होते ते उत्तराखंडचे आजोबा होते. त्यांना ते म्हणाले की उत्तराखंडमध्ये त्यांना ह्याची सवय आहे, पण जसं त्यांना कळलं की हे असंच 27 लोक वगैरे हे झाले, त्यांचं BP एकदम लो झालं होतं ते हॉस्पिटलला. मी आणि माझा नवरा डॉक्टर असल्यामुळे बऱ्यापैकी जेवढं केवढं घरगुती होते, वॉटर इंटेक वगैरे देऊन, आणि जवळच आम्ही त्यांना दवाखान्यात नेऊन लकीली ते कमीवर भागवलं. आणि त्यांचं BP लो झालं होतं सगळं ऐकून. ते पण 75चे होते, आणि त्यांची शेवटची इच्छा म्हणून ते काश्मीर बघायला आले होते. ही वॉज अ रिटायर्ड टीचर, आणि त्याच्या मुलांनी त्यांना शेवटची इच्छा, मला स्वर्ग बघायचंय म्हणून मला काश्मीर दाखव, ह्या याच्याने त्याला ते घेऊन आले होते त्यांच्या वडिलांना. आता तुमच्याबरोबर तुमच्या लहान मुली पण होत्या, पण त्यांना अशी वेळ आली की काय नाही आपण यातून सुखरूप बाहेर पडू किंवा काय, अशी समजवण्याची वेळ तुमच्यावर आली का? म्हणजे मुली घाबरल्या होत्या? माझी छोटी मुलगी जी आहे, जी आत्ता 8वीत आहे, ती प्रत्येक व्यक्तीला बघून मला विचारते, मम्मा हा टेररिस्ट आहे का? आम्ही जेव्हा श्रीनगरला परत आलो आणि हॉटेलमध्ये जेवण वाढणारी मुलं म्हणा किंवा आमची रूम साफ करणारी मुलं म्हणा, सगळे काश्मीरीच होते. तिचा एकच प्रश्न असायचा, मम्मा हा टेररिस्ट आहे का, हा टेररिस्ट आहे का, हा टेररिस्ट आहे का? आणि माझी छोट्या मुलीला मी म्हणाले होते की आपण स्वर्ग बघायला चाललोय. तिने मला विचारलं आपण कुठे चाललोय? मी म्हणाले की आपण स्वर्ग बघायला चाललोय. ती मला म्हणते की मम्मा सगळेजण तर स्वर्गात गेले, आणि टीव्हीवर स्वर्गवासाचा हा शब्द येत होता, तिला त्याचा अर्थ कळला नसेल कदाचित, पण ती मला हे म्हणत होती की मम्मा हे सगळेजण तर आता स्वर्गात गेले. ते तेव्हा अश्रूंशिवाय दुसरं काही नव्हतं ना. मी आणि माझा नवरा त्यांना घेऊन त्यांना शब्दात सांगणं आमच्यासाठी कठीण होतं त्या सिच्युएशन. आता तुम्ही तरी जाऊन आला, तिथले अनुभव तुम्ही अनुभवला, म्हणजे काय होतं आणि काय नाही ते. पण पुन्हा असं घडेल किंवा भविष्यात असं घडेल असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे आपल्या इथल्या भारतातल्या लोकांनी तिथं जाणं तसं सेफ आहे का, योग्य आहे का? माझं आता आम्ही जे बघितलं, 23ला आम्ही श्रीनगरला होतो, 24ला श्रीनगरला होतो, आणि 25चा अर्धा दिवस श्रीनगरला होतो. तिथली ती जी CRPFचे माझे बंधू आहेत, जे 8-8 आणि 6-6 तास उभे राहतात, अगदी पावसाचा विचार करत नाही, उन्हाचा, त्यांच्याकडे बघून जर विचार केला, अशा 2 बाजू आहेत. मी जर मुलींना बाजूला ठेवलं तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने जावं. दहशतवाद्यांचा जो विचार आहे की इथं टुरिझम कमी व्हावं, तिथले लोक गरीब व्हावेत, आणि त्या गरीब झाल्यावर आमच्याकडे ते मदत मागायला यावे आणि आम्ही त्यांना दहशतवादामध्ये वापरावं, हा त्यांचा एकंदरीत विचार असेल. आपल्याला जर तर खोडून काढायचं असेल आणि मिलिटरी जर आपल्याला एवढा सपोर्ट केला असेल, कदाचित मी जिवंत आली म्हणून हे मी म्हणत असेल असं नाही, पण एक दुसरा भाग म्हणून आपण जाऊन ते सरकारला आपण सपोर्ट करायला पाहिजे. आणि दुसरा भाग जर बघायला गेलं, आता हे जे काही 27 गेलेत निष्पाप जीव, ते बघून मला असं वाटतं की मग काश्मीर हे स्वर्ग आहे, ते खरंच आहे. आपण स्वर्ग पाहायला जातो आणि आपल्याला स्वर्ग मिळतो. परत जर मला विचारलं तर मी तरी जाणार नाही, म्हणजे मी कोणालाच रेकमेंड करणार नाही की कोणीतरी जावं तिकडे. कारण स्वतःचा जीव आपण कष्ट करून पैसे जमवतो आणि एक आनंद किंवा एक पर्यटन म्हणून आपण तिथे जातो, आणि तो अख्खा प्राण तिथे द्यायला आपण एवढे उदार नाही. आणि माझे फॅमिली किंवा माझे रिलेटिव्ह कुणीच जाणार नाही, कारण आमचे 3 फ्रेंड्स होते, तिघांचे प्लॅन्स होते, तिन्ही फॅमिलीनी कॅन्सल केलेत ना. आत्ता उद्या परवाची होते, सगळ्यांनी तिघांनी काय, पैसे डुबले तर डुबले, पण तिन्ही माझे फ्रेंड्स गेले, फॅमिली फ्रेंड्स. आता आपण बघतो की पहलगाममध्ये जे 28 जण आलेले आहेत किंवा त्यातून खूप जण ही व्यवस्थित पण आलेली आहेत, सुखरूप आपल्या घरी आलेले आहेत. मग त्या लोकांसाठी, म्हणजे त्या ज्यांनी आपले प्रियजन गमावले, त्या लोकांना तुम्ही काय सांगणार? त्यांच्यासाठी सांगणं माझ्या बसची बात नाही आहे, कारण माझ्याकडे शब्द नाही आहे, कारण त्यांनी त्यांचं आयुष्यातला व्यक्ती गमावलेला आहे. एवढंच सांगेल की या दहशतवाद्यांचा भ्याड हल्ल्याचा सगळेच जण निषेध करतायत, तसा माझाही निषेध आहे. त्यांना मी एवढंच सांगेल की खचून जाऊ नका, हिंमत धरा, आम्ही सगळे लोक तुमच्यासोबत आहे. त्याच्या पलीकडे गव्हर्नमेंट जे करतंय त्यांना शोधून, ते डेफिनेटली तुम्हाला न्याय मिळेल. नाही मिळेल.
म्हणजे आता सरकारनं जी पावलं उचललेली आहेत डेफिनेटली. आणि मी तर त्याच्यासोबत आहे की ते जे सिंधूचं पाणी बंद करणार आणि हे करायलाच पाहिजे. असं कुणीही 4 जण येऊन एवढ्या निष्पाप लोकांना विना विचारून असं कसं कोणी मारू शकतं? तर भारतामध्ये लोकशाहीवाल्या देशामध्ये आपण ते करायलाच पाहिजे. आणि आत्ताची जी सरकार आहे ते करणार. कारण आम्ही जे चित्र तिथे सीआरपीएफचं बघितलं श्रीनगरमध्ये, ते बघितल्यावर तर आर्मी बद्दलची रिस्पेक्ट म्हणा किंवा एक इंडियन जी काही व्यवस्था आहे त्याच्याबद्दलची रिस्पेक्ट म्हणा ती द्विगुणित झाली आमची सगळ्यांचीच. त्याच्यामुळे त्यांना न्याय डेफिनेटली मिळणार. तर आज आपल्या बरोबर होत्या डॉक्टर हेमांगी वलके मॅडम. आणि पहलगाम मध्ये जो हल्ला झाला, जे 28 जण ठार झाले, तसंच त्यांच्याबरोबर जे काही घडलं तिथं त्याच्याबद्दलचे सर्व अनुभव त्यांनी आज आपल्याबरोबर शेअर केलेले आहेत. आणि लोकांनी तिथं जाणं योग्य की अयोग्य यावरही त्यांनी खूप छान आपल्याला सांगितलेलं आहे. आणि सरकारनं जे काही निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय व्हायला पाहिजेत असंही त्यांचं मत आहे. तर मॅडम, आज तुम्ही आलात, आम्हाला पहलगाम याबद्दल माहिती सांगितलं, तुमचे अनुभव तुम्ही शेअर केलात, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू मॅम. थँक्यू.